नमस्कार भावांनो, हिंदी केसरी मैदान या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट देणार आहे. ती अपडेट म्हणजे आपला सर्वांचा लाडका या बैलगाडी श्री क्षेत्रामधला देव रुस्तम द्वादशी हिंदी केसरी बकासूर कोणत्या सेमीमध्ये पळेल. तर भावांनो, या सेमीमध्ये टॉपची गाडी लागलेली आहे. ती गाडी कोणती ते देखील सांगणारे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर भावांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण बैलगाडी श्री क्षेत्रामधील नवीन नवीन अपडेट्स घेऊन येत असतो. तर भावांनो, आजचं दुसराचं मैदान आहे. तर तो मैदान पेडगाव फाटीवरती संपन्न होत आहे. तर या मैदानामध्ये आपला बकासूर आणि सचिन गट क्रमांक 3 मध्ये पळून गटपात झालं होतं. काही स्पीड लागला होता गाडीला, गाडी कडेने पळाली होती आणि गाडी अंतराने गटपास केली होती. तर वळूया आता महत्त्वाच्या विषयाकडे. तर भावांनो, आज नशिबाने साथ नाही दिली. पहिला टॉपचा आहे, परंतु नशिबाने साथ नाही दिली. बकासूर आणि सचिन सेमी क्रमांक 1 मध्ये तास क्रमांक 1 वरून, म्हणजेच काय, गाडी कडेने लागलेली आहे. बकासूर सेमीफायनल 1 मध्ये तास क्रमांक 1 वरून आपल्याला पळताना दिसेल. अजून एक अपडेट, ती म्हणजेच बकासूरच्या गटामध्ये टॉपची गाडी कोणती. तर भावांनो, गुरु विरुद्ध शिष्य अशी लढत आपल्याला बघायला मिळणार आहे. सर्जा दादा आणि बकासूर विरुद्ध अशी लढत बघायला मिळणार आहे सेमीफायनल 1 मध्ये. तर काय वाटतं भावांनो, कोण येणार फायनलला पात्र, कमेंट करून नक्कीच सांगा. आज भावाभावामध्ये आपल्याला लढत बघायला मिळणार आहे गट सेमी क्रमांक 1 मध्ये. आणि सर्जाचा पायरा देखील एक टॉपचाच आहे, घरचाच आज पळाला. सर्जा दादा आणि भावानं त्याचा पायरा रोम देवा, आणि एक अशी चांगली लढत आपल्याला बघायला मिळणार आहे. बकासूर सचिन विरुद्ध सर्जा आणि देवा अशी लढत सेमी क्रमांक 1 मध्ये 100% बघायला मिळणार आहे. कोण होणार फायनलला पात्र, कमेंट करून नक्कीच सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद भावांनो.